नमस्कार, भटकन टीव्ही समीर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आता द्वारकेवरनं चाललोय बेट द्वारका. तर जाताना आपण रस्ते कसे आहेत, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, ते सगळं आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि बेट द्वारकेला गेल्यानंतर तिथली सर्व मंदिरं पण दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बेट द्वारकेला गेल्यानंतर नागेश्वर मंदिर, अशी अनेक मंदिरं आहेत तिथे. ती सर्व मंदिरं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे शक्य आहे तिथे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, जिथे शक्य नसेल तिथे मी बघून येईन. द्वारकेवरून आपण आता निघालोय ते बेट द्वारकेला. रस्ते अतिशय सुंदर असे आहेत. अंदाजे 30 किलोमीटरचा प्रवास आहे. द्वारकेवरनं तुम्ही जर बेट द्वारका जात असाल तर शक्यतो ब्रेकफास्ट द्वारकेमध्येच करून निघा, कारण वाटेमध्ये तुम्हाला कुठे ब्रेकफास्टची दुकानं नाही आहेत. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही द्वारकामध्ये ब्रेकफास्ट करा. आणि हे द्वारकाधीश मंदिर आहे बेट द्वारका मधलं. आता आपण नवीन ब्रिज वरनं चाललोय. पूर्वी बेट द्वारकेला जाण्यासाठी आपल्याला होडीने जावं लागायचं. आता हा ब्रिज झालेला आहे, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आपण जाऊ शकतो. पावसात पण आपण बेट द्वारकेला जाऊ शकतो, कारण पावसात नाही तर बेट द्वारकेला जाण्यासाठी जरा कठीण व्हायचं, खूप पाऊस असायचा. त्याच्यामुळे आपण बेट द्वारकेला जाताना प्रॉब्लेम यायचा. हे आता आपण नवीन ह्याच्यावरून आपण याला चाललेलो आहोत बेट द्वारकेला. नवीन ब्रिज नाही तर इथनं बोटीने जावं लागायचं, आणि पावसात थोडी रिक्स असायची बोटीने जायला. मग हा ब्रिज झाल्यामुळे आपण गाडी, आपली स्वतःची गाडी, स्वतःचं व्हेकल, मोटरसायकल, स्कूटर, जी काही आपली वाहन आहे ते आता आपण बेट द्वारकेपर्यंत जाऊ शकतो. मग जितना चाहिए उतना. हाँ, रोपवे तो जाए काल काम खूप केलं. बारक्या घेऊन तयार बनवता फोटो गाडी लावल्या ना. आता वर्षाचा हे जेटीता ही बघा, ही आपण बघतोय ना, ती आता जेटी आहे. इथनं पूर्वी आपण बेट द्वारकेला जात होतो. आता नवीन ब्रिज वरून आपण चाललोय. आता इथे जेटी आहे, या जेटीवरून आपण बेट द्वारकेला जावं लागायचं. आपको कुछ चाहिए क्या? आपका नाम कर दिया. नहीं बाबा, आपको गलत आदमी को पूछा. बेट द्वारकेला आल्यानंतर आपली जी गाडी आहे ती पार्किंगला लावावी लागते, कारण आपल्या गाड्या जात नाही. आणि तिथे अशा ऑटो रिक्षा करून आपल्याला जावं लागतं. आपण बघू शकतो की अशा रिक्षा करून आपण आता जाणार आहोत. हे पार्किंग आहे, इथे गाड्या लावायला लागतात. आणि इथनं मग ऑटो रिक्षाने आपल्याला द्वारकाधीश मंदिरापर्यंत जावं लागतं. आपलं प्रायव्हेट व्हेकल आतमध्ये जात नाही, तर इथे तुम्हाला ऑटो करावे लागेल. ऑटोवाले तुम्हाला 100 रुपये पर सीट रिटर्न घेऊन येतात. आपण अशा ऑटो तुम्ही करून जाऊ शकता. ऑटो मधून आपण आता चाललोय द्वारकाधीश बेट द्वारका, द्वारकाधीश मंदिरला. आता आपण द्वारकाधीश मंदिरला चाललेलो आहोत. द्वारकेमधलं हनुमान मंदिर आहे. लोकल असं म्हणतात की वडील आणि मुलगा असं हे मंदिर आहे.
तर आता आपण आतमध्ये जाऊन बघू की एक्झॅक्ट काय आहे ते, आणि मी तुम्हाला मग सविस्तर माहिती देईनच की या मंदिराबद्दल. हे बेट द्वारकेमधील हनुमान मंदिर आहे. मकर ध्वज आणि हनुमानजी ही एकत्र मूर्ती आपण इथे बघत आहोत. जय श्रीराम. मकर ध्वज आणि हनुमानजी ही एकत्र मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे. बघा, दर्शन घ्या. थोडा पाणी आटल्या ती पाडल्यानंतर इथे निःशुल्क प्रसाद आहे. तुम्ही प्रसादाचा पण इथे आस्वाद घेऊ शकता. बघा, इथे निःशुल्क प्रसाद आहे. चहा आणि फरसाणा ठेवलेला आहे. इथे बेट द्वारकामधील ही दुर्गा माता आहे. याचं पण आपण दर्शन घेऊन आता मुख्य बेट द्वारकामधील द्वारकाधीश दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. हे हवन कुंड आहेत. ह्याची परिक्रमा करण्यासारखं असतं, तर आपण त्याची एक परिक्रमा करत आहोत. ही सगळी हवन कुंड आहेत. हाय, काय नमस्कार कर बघ. आतमध्ये मोबाईल नेण्यास अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आतलं मी तुम्हाला दर्शन द्वारकाधीशाचं दाखवू शकत नाही. तर आता आपण कॅमेरा लॉकरमध्ये ठेवणार आहोत, त्याच्यामुळे बाकीचं आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. जेवढं मी दाखवायचा प्रयत्न जेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, जेवढं मी दाखवायला मिळेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हे द्वारकाधीश मंदिर आहे. माझ्या मागे जे दिसते ते द्वारकाधीश मंदिर आहे. बाबू बटाट जाय तू का? बटाट जाय. आओ भाई लेके जाओ बटकाट अंदर Ayan guys,
आता आपण बेट द्वारकेवरती द्वारकाधीशाचं दर्शन करून आतलं आपण दाखवू शकलो नाही, कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं बाहेरनं आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. आणि आता आपण बेट द्वारकेवरनं आता आपण चाललो आहोत ते गोपी तलावानं नागेश्वर टेम्पल. आपण भटकंती विथ समीरमध्ये आपण हे सर्व पाहत आहोत. भटकंती विथ समीर मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आलो आहे गोपी तलाव हे गुजरातमधील द्वारकाजवळ एक असा ऐतिहासिक तलाव आहे. मान्यता अशी आहे की कृष्णाच्या गोपिकांनी गोर मुलींनी ह्या पाण्यात जलसमाधी घेण्यापूर्वी शेवटचे रास म्हणजे नृत्य केलं होते. आपण आता गोपी तलावाकडे चाललो. ती छोटी दुकानं आहेत. मोती तलाव मुख्य प्रवेशद्वारकडून आता आपण चाललो. हे अर्जुन कुंड म्हणून मानलं जातं. आता आपण अर्जुन कुंडाकडनं छोटीशी गल्ली आहे, त्या छोटीशा गल्लीतून आपण आता गोपीनाथ मंदिराकडे जाणार आहोत. पहिलं गोपीनाथ मंदिर लागतं आणि त्याच्यानंतर गोपी तलाव लागतं. छोटी दुकानं आहेत, दुकानाच्या मधून वाट आहे. आणि आता आपण गोपीनाथ मंदिराकडे आलेलो आहोत. अर्जुन कुंड, गोपी तलाव ही जवळजवळच आहे. हे आता प्रवेशद्वार आहे, गोपीनाथ मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता हे गोपीनाथ महाराज आहेत, त्याचं आपण दर्शन करत आहोत. दर्शन करून झाल्यानंतर आपण आता बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर हे गोपीनाथजी मंदिर आहे, हे बाहेर पडलं. परत छोटीशी गल्ली आहे, छोट्याशा गल्लीतून आपण परत चाललो आहे आतमध्ये. ही आजूबाजूला छोटी दुकानं थाटलेली आहेत. हे आता आपण आलो आहे गोपीनाथ तलावाकडे. हा गोपीनाथ तलाव आहे, आपण पाहतोय तो गोपीनाथ तलाव. एवढा काय स्वच्छ असा परिसर नाही आहे इथे, तरी पण हे ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक तलाव आहे, म्हणून पाहण्यासाठी आपण आवर्जून जावे. ह्या गोपीनाथ तलाव आहे, मी तुम्हाला आता दाखवत आहे. हे गोपीचंदन आहे. ह्या गोपीचंदनाचा वापर आपण देवधर्मासाठी चंदन म्हणून पण वापर केला जातो. हा गोपीचंदन आहे. आता आपण चाललोय परत भटकंती विथ समीरमध्ये. मी तुम्हाला असेच नवीन शहरं, नवीन धार्मिक स्थळं, नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. गोपी तलाव करून आता आपण नागेश्वर मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंग मधलं एक समजलं जातं, त्या ज्योतिर्लिंगाला आता आपण आलो आहोत. समोर बघत असाल तर शिवजीची भव्य अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या बाजूलाच नागेश्वर मंदिर आहे. हे मंदिर शिव आणि पार्वती यांनी नाग आणि नागिन ह्या रूपात इथे प्रगट झाले होते, म्हणून नागेश्वर या नावाने तिथे संबोधले जाते. द्वारकेपासनं हे जवळच आहे, गोपी तलावापासून तर अतिशय जवळ आहे. उत्तम असं बघण्याचं एक ठिकाण आहे, धार्मिक स्थळ आहे. माझ्या मागे बघत आहात ते नागेश्वर मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग असं समजलं जाते. हे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे. आता आपण नागेश्वर मंदिराच्या गेटपाशी आलेलो आहोत आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार आहोत. गुजरातमध्ये द्वारकेजवळ हे नागेश्वर मंदिर आहे. भगवान शिव यांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरात नागेश्वर मंदिर आहे.
आपण आता पोरबंदर इथे आलेलो आहोत. भटकंती विथ समीरमध्ये आपण आता पाहणार आहोत पोरबंदरमधील महात्मा गांधी यांचं स्मारक आणि छोटीशी गल्ली आहे. या गल्लीमध्येच कीर्ती मंदिर म्हणून त्यांचं एक म्युझियम केलेलं आहे. गांधीजी, महात्मा गांधीजी तिथे जन्मले होते. ते आता आपण ती वास्तू पाहणार आहोत. या गाडीने आपण आलो होतो. बघा छोटीशी गल्ली आहे. तिथे आपली माणसं सगळी उतरून आपण आतमध्ये जाणार आहोत. आई त्यांची सुनाय
कीर्तिमल आता आपण बघून आलो आहे गांधीजीचे जन्मस्थान पोरबंदरमधील आणि तुम्हाला मी सविस्तर माहिती दाखवणारच आहे की कसं आम्ही कुठून कुठे कसं आलो त्याची मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. भटकंती समीरमध्ये तुम्हाला हे कसं वाटलं हे तर मला नक्की कळवा.